अकोल्यात मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थ्यांच्या रखडलेल्या मानधनाचा प्रश्न ऐरणीवर आला असून गेल्या 3 ते 5 महिन्यांपासून पगार न मिळाल्याने प्रशिक्षणार्थी आणि त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आल्याचा आरोप करण्यात आला आहे। नारी शक्ती सेवा फाउंडेशन यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले। तर या निवेदनात स्पष्ट करण्यात आले की शासनाने प्रशिक्षणार्थ्यांकडून नियमितपणे काम करून घेतले, मात्र कार्यकाल संपल्यानंतरही 4 ते 5 महिन्यांचे मानधन अद्याप देण्यात आलेले नाही। सध्या सर्वधर्मीय सणांचा कालावधी सुरू असून आर्थिक अडचणींमुळे अनेक कुटुंबे अडचणीत सापडली आहेत। त्यामुळे रखडलेले मानधन तत्काळ वितरित करावे अशी मागणी करण्यात आली आहे। तर नारी शक्ती सेवा फाउंडेशन या संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुमैया अली यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले। जर लवकरात लवकर प्रशिक्षणार्थ्यांचा पगार देण्यात आला नाही तर लोकशाही मार्गाने आझाद मैदान मुंबई येथे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे। आम्ही आज माननीय जिल्हाधिकारी महोदय तसेच मनपा आयुक्त आणि त्याच प्रकारे आपले मुख्यमंत्री साहेब यांना निवेदन दिलं आहे। निवेदन यासाठी दिलं आहे की जे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी आहे त्यांनी कंटिन्युअसली आपली नोकरी केली, मग नंतर नोकरी केल्यावरही आता त्यांचा कार्यकाल संपला आहे। कार्यकाल संपल्यावरही त्यांना काही पेमेंट नाहीये। आता आपल्याला पण माहित आहे की आता सणसुदीचे सण लागलेले आहे, त्या दिवसाची सुरुवात झाली आहे। तर मला एक सांगा की आमची फक्त एवढीच विनंती आहे की लवकरात लवकर यांना पगार देण्यात यावी, कारण की यांचे जे सण आहे ते त्यांना साजरा करणं सोपी होईल। आणि त्याचबरोबर माझं असं म्हणणं आहे की जर आमची हे मागणी आहे तर पूर्ण देशात आता बेरोजगारी पसरलेली आहे। आता मला सरकारला हे सांगायचं आहे की तुम्ही यांच्याकडून काम करून घेतलंय तर आता यांना पेमेंट कोण देणार? हे पण तुमचंच काम आहे की तुम्ही यांना पेमेंट दिली पाहिजे। त्याचबरोबर माझं एवढं म्हणणं आहे की आमची जर हे मागणी पूर्ण झाली नाही आणि लवकरात लवकर यांना पगार भेटली नाही तर आम्ही सर्व युवा प्रशिक्षणार्थीला सोबत घेऊन आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन करू। याची प्रशासनाने आणि शासनाने कृपया करून नोंद घ्यावी। थँक्यू।